साडीची नाजूक घडी, केसामध्ये गजरा आणि चेहऱ्यावर हलकंसं असू, यापेक्षा सुंदर सजावट दुसरी कोणती? मोगऱ्याचा सुगंध मनाला प्रसन्न करतो, साडीची सोज्वळपणा आत्मविश्वास वाढवतो आणि या दोघांसोबत मी माझ्या साधेपणातही खास दिसते. आज ना गार्डनमध्ये गेल्यास मोगऱ्याची फुले दिसली आणि मोहच आवरला नाही. मग काय, ते घेऊन आले. आज खास साडी नेसून त्यावर मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळला. साडीची पारंपरिक साज आणि मोगऱ्याचा दर्व यामुळे ना मन अगदी प्रसन्न झालं होतं आणि ताज्या फुलांचा दर्व ना सगळीकडे पसरला होता. मग निवांत बसून त्या फुलांचा सुंदर गजरा तयार केला. गजरा बनवताना प्रत्येक फुलाची कोमलता आणि सुगंध ना मनाला प्रसन्न आणि आनंद देत होता. त्यावर तयार झालेला पांढरा शुभ्र गजरा केसात माळल्यावर ना पारंपरिक लुकला एक खास चारचण लागले होते. मोगऱ्याच्या सुगंधाने ना दिवस अधिक प्रसन्न झाला. अशा छोट्या छोट्या गोष्टींना आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येतात. साडीचा पारंपरिक लूक आणि मोगऱ्याचा गंध याची जुळलेली साथ ना मनाला वेगळी शांतता आणि सौंदर्य देते. प्रत्येक फुलासोबत आठवणीचा सुगंध दरवळतो आणि दिवसही ना खास बनतो. त्यामुळे ना मोगऱ्याच्या दरवळणाऱ्या सुगंधाने मन अगदी प्रसन्न झाले होते. हाय, आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं मोगरा आणि साडी याच्यावरील जे खास प्रेम आहे ना तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मोगऱ्याचा दरवळणारा सुगंध, सुंदर साडी आणि केसामध्ये माळलेला गजरा यामुळे ना प्रत्येक स्त्रीचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसतो. आज सकाळी ना ताज्या मोगऱ्याची फुले आणली आणि त्याचा सुंदर गजरा तयार केला. त्यानंतर माझी आवडती साडी नेसून केसामध्ये गजरा माळला. मोगऱ्याचा सुगंध मनाला प्रसन्न करतो आणि संपूर्ण वातावरणाला आनंदी बनवतो. साडीसोबत गजरा हा फक्त एक अलंकार नसून आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ना सुंदर ओळख आहे. साडी नेसल्यावर आणि गजरा माळल्यावर ना मनात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद निर्माण होतो. साधेपणातही ना सौंदर्य कसं खुलून दिसतं याचा अनुभव प्रत्येक वेळी मिळतो. सण, पूजा, लग्न समारंभात किंवा एखाद्या खास दिवस असो, मोगऱ्याचा गजरा आणि साडी यांची जोडी ना नेहमीच जिंकते. या ब्लॉगमध्ये माझा पारंपरिक साडी लूक, मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा सुगंध आणि त्यामागची भावना तुमच्यासोबत ना मी डिफरंट हेअरस्टाईल करून शेअर करणार आहे. आणि आजचा माझा तसा काही प्लॅन नव्हता, पण ना आज गेलो होतो गार्डनमध्ये, कारण आज होती सुट्टी. त्यामुळे म्हणलं की टाईम आहे थोडा आणि सगळं कामं हे आवरलेली आहेत, तर आपण ना आज असंच थोडं शांत वाटावं किंवा मनालाही छान वाटेल. त्यामुळे ना गार्डनमध्ये गेलो होतो आणि तिथं गेल्यास ना 3-4 झाडे अशी होती की त्याला इतकी मोगऱ्याची फुलं लागली होती. त्यामुळे त्याचा ना ते तोडण्यापासून मोहच काही आवरलेलं नाही. त्यामुळे म्हणलं की चला आपण ना थोडी फुलं घेऊन येऊत. आणि घरी आल्यानंतर ना ती फुले काढून ठेवली. आणताना तर मी ना कळ्याच आणल्या होत्या, पण नंतर ना ती इतकी छान उमलली की असं वाटलंच नाही की आपण म्हणजे ती तशीच ठेवून द्यावी. त्यामुळे ना त्याचा सुंदर एक गजरा बनवला आणि आता गजरा केलाच होता. त्यामुळे म्हणलं की तो ना जास्त वेळ फुलं राहणार नाहीत, सुकून जातील. त्यामुळे म्हणजे 2-3 फोटो काढायचं म्हणूनच मी ना साडी घातली होती. पण नंतर माझ्या डोक्यात एक विचार होता की आता मी साडी तर घातलेली आहे, पण कोणती हेअरस्टाईल करू. त्यामुळे ना तिथंच माझा थोडा वेळ गेला. मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे माझ्यासोबत जसं होतं ना तसंच प्रत्येकजणीसोबत होत असेल की आपण जर एखाद्या वेळेस लग्नामध्ये किंवा आपल्या घरी काही खास कार्यक्रम असेल तर आपण साडीत घालतो, पण त्यावेळेस ना हेअरस्टाईल काय करायची आणि गजरा आणलास तर आपण तो गजरा कसा लावायचा यावर ना आपला विचार करण्यात थोडा वेळ जातो. आणि शेवटी काय होतं, कधी तर अचानक ते काम पटकन करावं लागतं. त्यामुळे म्हणजे हेअरस्टाईलही करायची राहून जाते आणि गजराही लावायचा राहून जातो. त्यावेळेस आपण काय करतो, ते केस कसे तर बांधून घेतो आणि आपण कामाला लागतो. म्हणून मग माझ्या डोक्यात आलं की प्रत्येकजणीसोबत असं होत असेल. त्यामुळे ना आपण सिंपल आणि पटकन होणारी पण आपला पारंपरिक साज आणि सौंदर्य खुलून दिसणारी हेअरस्टाईल ना आपण तुमच्यासोबत पण शेअर करू आणि ते आपणही प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये कसे दिसू ना हे दाखवण्यासाठी ना मी आज म्हणजे
साडी घालून हेअरस्टाईल करायचं ठरवलेलं होतं. आणि त्याचबरोबर ना म्हणलं की आता हे करतेच तर मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. कारण पटकन आणि लवकर होणारी किंवा अधिक साडीवर खुलून दिसणारी हेअरस्टाईल कोणते असतील ना, तर तेच मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि कोणाचीच धांदल उडायला नको आणि आपण ना प्रत्येक याच्यामध्ये छान दिसू ना, त्याच्यामुळे ना मी ही व्हिडिओ बनवत आहे. आता साडी म्हणल्यावर ना चंद्रकोर, टिकली, नथ आणि सिंपल मेकअप हा आलाच. पण त्याच्याबरोबरच ना हेअरस्टाईल काय करायची हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत फक्त ना हेअरस्टाईलच करून दाखवणार आहे. डिफरंट हेअरस्टाईल आणि डिफरंट गजरा प्रत्येक हेअरस्टाईलवर कसा लावायचा किंवा तो कसा आपल्याला शोभून दिसेल ना, हेच दाखवणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये ना मी साडी घालून 6 ते 7 वेगवेगळ्या आणि सुंदर हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. साडीसोबत कोणती हेअरस्टाईल चांगली दिसते किंवा कोणत्या प्रसंगासाठी कोणती हेअरस्टाईल योग्य आहे आणि ती सहज कशी करता येईल ना, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि मी करून पण दाखवणार आहे. आज साडी नेसून मोगऱ्याचा सुंदर गजरा माळला आणि संपूर्ण लूक ना खुलून गेला. साडीची सुंदरता आणि मोगऱ्याचा दरवळणारा सुगंध मनाला ना वेगळीच प्रसन्नता देतो. पारंपरिक लूकमध्ये एक साधेपणा आणि आकर्षकता असते जी प्रत्येक क्षण खास बनवते. गजरेने सजलेले केस, कपाळावर छोटीशी चंद्रकोर, नाकात नथ आणि चेहऱ्यावर हसू एवढंच पुरेसं असतं ना सुंदर दिसण्यासाठी. साडी, गजरा आणि मी परंपरेची सुंदर ओळख, साधेपणातही खरं सौंदर्य. आज खास साडी नेसून केसामध्ये मोगऱ्याचा गजरा माळला आणि मन अगदी प्रसन्न झालं. साडीचा पारंपरिक लूक, गजऱ्याचा सुगंध, यावेळी ना साधेपणाही खूप खास वाटू लागला. प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात साडी आणि गजरा एक वेगळीच मोहकता आणतो. मोगऱ्याच्या फुलांचा ना दरवळ, कपाळावर चंद्रकोर, चेहऱ्यावरचं हसू एवढंच पुरेसं असतं स्वतःला सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण वाटण्यासाठी. साडी, गजरा आणि मी या तिघांची साधना, परंपरा, सौंदर्य आणि आनंद याचं सुंदर मिश्रण आहे. आज साडीसोबत काहीतरी नवीन ट्राय करायचं ठरवलं आणि एकाच लूकमध्ये 6 वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून पाहिल्या. प्रत्येक हेअरस्टाईल ना साडीच्या लूकला एक वेगळीच चार्म देत होता. कधी साधी वेणी, कधी गजऱ्यासोबत अंबाडा, तर कधी मोकळे केस. प्रत्येक स्टाईलमध्ये ना एक वेगळीच सुंदरता दिसली. साडी आणि हेअरस्टाईल यांचं सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे आजचा लूक. साधी वेणी, गजऱ्यासोबत अंबाडा, साईड ब्रेड, हाफ अप, हाफ डाऊन आणि मोकळे केस आणि बन यासोबत ना आजची हेअरस्टाईल ना खूपच छान झाल्या होत्या. आणि यांना मी अगोदर अंबाडा घालून हेअरस्टाईल केलेल्या आहेत आणि त्याच्यावर गजरा लावलेला आहे. कारण भरपूर जणींचं असं होतं की कोणाचे लांब केस असतात तर कोणाचे मीडियम असतात तर कोणाचे खूपच कमी असतात. पण त्या कंडिशनमध्ये ना बन हेअरस्टाईल ना खूपच छान आहे. याच्यामध्ये ना जास्त केसही लागत नाहीत आणि जर असतील ना तर कमी जरी असतील तर ते ना खूप जास्त असल्यासारखं वाटतं आणि आपण ना त्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटतो. कारण कधी कधी कसं होतं की आपल्याला ना जर म्हणजे कमी केस असतील किंवा खूपच पातळ केस असतील ना तर आपल्याला वाटतं की अरे आपले केस तर ना खूपच पातळ आहेत, त्यामुळे ना याच्यावर कुठलीच हेअरस्टाईल छान नाही वाटणार. म्हणून त्याच्यासाठी ना बन हेअरस्टाईल खरंच खूप छान आहे. कारण त्याला जास्त केसही नाहीत लागत आणि त्यामुळे ना आपले केस ना म्हणजे बनमुळे थोडे मोठे पण वाटू लागतात आणि अंबाडा मोठा येतो. त्यामुळे ना आपल्याला ना थोडा कॉन्फिडन्सही येतो. त्यामुळे ही हेअरस्टाईल ना ज्यांचे कमी केस आहेत ना त्यांच्यासाठीही खूपच छान आहे आणि ज्यांचे लॉंग आहेत त्यांना तर म्हणजे त्यांच्यासाठी तर योग्यच असणार आहे. पण जर कमी केस असतील ना तरीही बन हेअरस्टाईल ना खूपच छान आहे. आणि मी आता ना तुम्हाला ओपन हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. कारण भरपूर जणींचं असं असतं की कोणाला म्हणजे पोरींना ती जास्त ना ओपन हेअर ठेवायलाच आवडतं आणि त्यामुळे ना ओपन हेअरमध्ये पण नवीन नवीन स्टाईल करून आपण ना गजरा कसा लावू शकतो तेच मी आज दाखवलेलं आहे. आता ही जी हेअरस्टाईल आहे ना ही सध्या थोडी ट्रेंडिंग आहे. मोकळेच केस असतात पण जो गजरा लावलेला आहे ना तो थोडा ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण आपण जेव्हा रील्स बघतो किंवा कुठं सिरियल बघतो काही असतं तेव्हा त्यांच्याकडे जर काही कार्यक्रम असतील ना तर असेच त्यांनी गजरा लावलेला असतो. त्यामुळे ना
हे सध्या ट्रेंडिंग असल्यामुळे ही हेअरस्टाईल कशी वाटते ना तीही मी आज करून बघितलेली आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे. तर ती ना खरंच खूप छान वाटत आहे. त्यामुळे ना कमी वयात आणि पटकन होणारी हेअरस्टाईल आणि खूप छान दिसणारी हेअरस्टाईल आहे. आणि ही जी आहे ना हेअरस्टाईल ती म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे, कारण आपण ही लहानपणापासूनच बघत आलेलो आहोत. पण सिंपल जरी असली तरी ना खूप छान वाटते. त्यामुळे ना जर खूपच घाई असेल आणि आपल्याकडं काहीच टाईम नसेल, पण आपल्याला जर गजरा लावायचा असेल ना, तर ही हेअरस्टाईल ना खूप पटकन होणारी आहे आणि आपण ना ती पटकन पण करू शकतो. हे ना मीही छान म्हणजे थोडा सिंपल मेकअप करून छान दिसत होती आणि आज खास साडी नेसून ना त्यावर मोगऱ्याचा सुगंधी गजरा मिळाला. साडीचा पारंपरिक साज आणि मोगऱ्याचा दर्व यामुळे ना मन अगदी प्रसन्न झालं होतं. साधा लूकही गजऱ्यामुळे ना अधिक सुंदर आणि आकर्षक वाटला. मराठमोळ्या संस्कृतीची ओळख असलेली साडी आणि गजरा यांचं ना नातं खूप खास आहे. केसांमध्ये गजऱ्याचा म्हणजे मोगऱ्याचा गजरा मिळाला की प्रत्येक क्षण ना आणखीन खास वाटतो. सुगंध, सौंदर्य आणि परंपरा ना हा सुंदर संगम मांडलेला मनाला आनंद देऊन जातो. त्यामुळे ना मी स्वतःही खूप छान फील करत होते आणि माझं म्हणणं होतं की हा व्हिडिओ बघून ना तुम्ही पण खूप आनंदी होसाल. त्यामुळेच ना मी तुमच्यासोबत शेअर करत होते. आणि ही जी हेअरस्टाईल आहे ना ती वेणी. बऱ्याच जणींचं असं असतं की त्यांना ना फक्त वेणीच आवडते. त्यामुळे ना वेणीवर पण डिफरंट म्हणजे वेणी घालूनच आपण 2 प्रकारे गजरा कसा लावतो ना तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं तर ना हा असा म्हणजे वेणी घालून हा असा गजरा लावलेला आहे. हा थोडा सिंपल आहे पण तो खूप छान वाटतो. त्यामुळे ना ही हेअरस्टाईल पण मला तर ना जेव्हा मी केली ना तेव्हा मला खूप छान वाटली होती. आणि ही जी आहे ना ही हेअरस्टाईल थोडी लग्न असेल किंवा आपल्या इथं काही म्हणजे कार्यक्रम असेल किंवा पूजा ते असेल ना तर तेव्हा आपण ही हेअरस्टाईल नक्कीच करा. कारण ही हेअरस्टाईल ना खरंच मलाही खूप आवडली होती. जेव्हा मी फोटो काढले आणि स्टेटस ठेवला ना तेव्हा मला खरंच खूप जास्त कमेंट आलेल्या होत्या की ही हेअरस्टाईल ना खरंच खूप छान वाटते. बघताना असं वाटतं की ही म्हणजे थोडी हार्ड असेल, पण तसं काहीच नाही आहे. की मी फक्त ना अगोदर वेणी घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ना फुलांचा गजरा जो आहे ना तो लावला. आणि एक मजेशीर किस्सा म्हणजे आज ना आम्ही असंच सुट्टी होती म्हणून गार्डनमध्ये गेलो होतो आणि तेव्हाच ना तिथं फुलं दिसली. मग काय तिथं CCTV असताना पण एवढी डेअरिंग करून ना ती फुलं तोडून घरी घेऊन आलो. आणि तुम्हाला यातली ना कोणती हेअरस्टाईल आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणता लूक मला छान दिसत होता तेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ ना खरंच लास्टपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडला पण सांगा. बाय बाय.